मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू होऊन फक्त एक आठवडा झालेला आहे, परंतु 50 दिवसानंतर जो गेम आपल्याला घरात बघायला मिळतो तो अवघ्या दुसऱ्या आठवड्यातच आपल्याला बघायला मिळणार आहे। प्रत्येक एपिसोड इतका मजेदार होतोय, प्रत्येक जो प्लेयर आहे इतके इंटरेस्टिंग आहेत, तर खूप मजा येते। आजचा एपिसोड खूप छान होता आणि आजच्या एपिसोडचे फक्त हायलाइट्स, महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि अशा अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये निक्कीने आपला गेम बदलला आहे। अभिजीत सावंत इतका इंटरेस्टिंग गेम खेळतोय, खूप डोकं लावून गेम खेळणार आहे आणि खूप पुढे जाणार आहे आणि त्याने आता गिअर अप केलेला आहे। तर मित्रांनो, सुरू करूया पहिल्या भांडणापासून, जे झाले अरबाज आणि अभिजीत सावंतमध्ये 30-30 हजार बीबी करन्सी जान्हवी आणि आर्या जाधव यांना बिग बॉसने दिलेली आहे आणि ती सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा दिलेली आहे। तर जी दुसरी पहिली ए टीम आहे, अरबाज, वैभव, निक्की आणि जान्हवी हे ठरवतात की आपण त्यांच्याकडून चोरायचे आणि डायरेक्ट रात्री 1 वाजता अभिजीतच्या बेडवर जाऊन अटॅक करतात अभिजीतवर आणि ते बघण्याचा प्रयत्न करतात, जी बीबी करन्सी आहे ते चोरण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्याकडे ती नसते, ती असते आर्या जाधवकडेच। तर मित्रांनो, हे जे अभिजीतसोबत जे केलेलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे। खूप स्क्रीनवर वाईट दिसलेत ते चौघंही आणि ही जी गोष्ट आहे ही निक्कीला कळते आणि निक्की जान्हवीला बाहेर येऊन बोलते की हे आपण केले ते हे बिग बॉसच्या घरात अलाउच नाही आहे, हे आपण करू शकत नाही खरं तर। पण हे त्यावेळेस जान्हवी आहे ती निक्कीला त्यावेळेस अपोज करत नाही, निक्कीला हे बोलत नाही, पण जान्हवीचा राग कुठे निघतो, तो निघतो दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाणवर। सूरजला ह्या इतक्या वाईट पद्धतीने बोलते, ती फालतू बोलते आणि खरंच म्हणजे ही मुलगी स्वतःला काय समजते देवालाच माहिती, स्वतःला खूप ग्रेट समजते, काय आहे ही स्वतः बिग बॉस आहे का? ज्या पद्धतीने जी सूरजला बोललेली आहे, सूरजने फक्त ते कचऱ्याचं झाकण साईडला केलं नाही कचरा टाकण्यासाठी, त्यावर ती इतकं बोलले, इतके हायपर झाले। म्हणजे हा जो मुलगा आहे सूरज चव्हाण, तो जर बोलायला लागला ना, तो खूप कंट्रोल करते स्वतःवर, स्वतःच्या भाषेवर, पण जर तो बोलला ना, अगं तुला कुठे इकडे पळू का तिकडे पळू असं होईल जान्हवी। त्यामुळे आणि सूरजला इतका सपोर्ट आहे बाहेरून, इतके लोक प्रेम करतात त्याच्यावर आणि इतका पॉझिटिव्ह दिसतोय तो की खूप जास्त वोटिंग होते हे सुद्धा तिला कळत नाही आणि ती सगळा जो राग आहे तो निक्कीचा राग ह्याच्यावर काढते। जर हिम्मत असेल तर निक्कीला जाऊन बोल ना की तुझी हिम्मत कशी झाली हे बोलण्याची माझ्यासमोर, पण निक्कीला नाही बोलणार। सगळा राग सूरजवर निघाला आणि सूरज समोर बोलू शकते, सूरज समोर काही बोलू शकते, पण निक्की समोर बोलायची हिंमत नाही। ते असो, तिसरा जे भांडण आहे ते वर्षाताई आणि निक्कींचं झालेलं आहे आणि निक्की ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची चूक होती? माझ्या मते इथे वर्षाताईंची थोडी चूक होती। तर त्यांनी उगीच उडता तीर धरला आणि उगीच डिवचायचं म्हणून प्रयत्न केला, पण ती निक्की आहे ती ऐकणार नाही आहे। तर हे वर्षाताईंना समजायला हवं होतं की रितेश सरांनी आत्ताच विकेंडच्या वारला समजावलं होतं त्यांना, तरीसुद्धा ते पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर पॅडी भाऊ आणि जो आपले छोटे पुढारी आहेत घनश्याम, त्यांचं भांडण झालेलं आहे, जे अरबाज झोपण्यावरून कुकडुक्कू वाजण्यावरून त्यांचं भांडण झालेलं आहे। तर त्यानंतर निक्की आणि अरबाज बोलताना दिसतात। तर निक्की जी आहे ती एक गेमर आहे आणि ती पूर्ण बिग बॉसचा गेम कसा खेळायचा तिला माहीत आहे। अरबाजचा गेम तिच्यासमोर काहीच नाही आहे, ती खूप डोकं लावून खेळते। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, अशा अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, टेक केअर।